ऑल, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आता आपण चाललो आहोत. कुठे चाललोय प्रसाद? गुजरात, अहमदाबाद. सो आता आम्ही आता चाललो आहोत. ऑक्टोबरचा महिना चालू आहे आणि आम्ही चाललो आहोत गुजरातला. सकाळचे वाजले आहेत 8. आम्हाला जरा असं लेटच झाला, पण ठीक आहे, पोचू. सो आम्ही कुठे कुठे जाणार आहोत गुजरातला तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. तर मी कार घेतली आहे आणि हिरो बघा, हिरो. हॅलो प्रसाद. हाय हाय मम्मी. नवरी बघा, आणि ही बघा नवरी आणि नवरीची करवली आणि मामा बसलाय मागे. आणि असं करून आम्ही चाललो. बघत राहा आमचा ब्लॉग. आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत. आम्ही खूप ठिकाणी, गुजरात, अहमदाबाद, सगळं काही तुम्ही कुठे कुठे जाणार ते सगळं तुम्हाला दाखवतो. तर आमचा मोस्टली ट्रॅव्हल डेच असणार आहे, बिकॉज आम्ही आज अहमदाबाद डायरेक्ट जाणार आहोत आणि तिथे जाऊन नंतर आम्ही स्टे करणार आहोत. तर कुठे स्टे करणार आहोत ते तुम्हाला सर्व दाखवतो. तुम्ही स्टे ट्यून. बाय. तर आमच्या जर्नीची सुरुवात आम्ही मस्तपैकी नारळ फोडून आणि गणपती बाप्पा. आता आपण आलो आहोत गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. आमच्या इथे उपवन लेक आहे, तर जाता जाता तिथे पाया पडून जाऊया आपण. सो चांगलं आपलं दर्शन होईल. उपवन लेक. आणि हे आहे उपवन लेक. जे कोणी ठाण्याला राहतो त्यांना तर माहितीच असेल. हे फेमस स्पॉट उपवन लेक. सकाळी मॉर्निंगला आल्यामुळे जास्त गर्दी अशी नव्हती. सो आम्ही मंदिरामध्ये पाया पडून जस्ट निघणार होतो. नाही शू बघा. चला जय जय बाप्पा करूया. चला. हॅलो भाऊ. आणि आमची नाईशू बघा, तिला मंदिरात आलं की घंटा तर वाजवायचीच असते. तिचं फेवरेट काम आहे हे घंटा वाजवणं. तिला खूप आवडतं बघा, ती खुश आहे. त्याच्यानंतर आम्ही छान असं दर्शन केलं गणपती बाप्पाचे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आमचा प्रवास चांगला जाऊ दे हीच आम्ही गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली आणि आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट जर्नीला. जय बाप्पा. माझे बाबू कशा पाया पडतो, डोकं टेकून बघा आले. आम्ही निघालो आहोत. प्रसाद हॅलो. हाय पप्पा. नाईशू काय करते? मॅगी खाते. हाय मम्मी. हॅलो भाऊ. सो सगळेजण आहोत आम्ही आणि आम्ही चाललो आहोत अहमदाबाद. हॅलो करा. हाय. आपण कुठे चाललो बाबू? आम्ही पूर चाललोय. नाईशूने जेवली? नाईशू हो. सो आता आम्ही हाफ रूट पण नाही, 100 किलोमीटर पार केला आहे आणि इथे महालक्ष्मीचं एक टेम्पल आहे. ऑन द वेच होतं, म्हणजे आम्ही जो रूटला जातो तिथेच आम्ही तिथे थांबून जरा दर्शन घ्यायचं डिसाईड केलं आहे. सो तुम्हाला दाखवतो कोणतं मंदिर आहे आणि काय आहे. टेम्पलला चालली, टेम्पल. आणि नाईशू बघा पप्पाची परी. तिला नाईशूच्या पप्पांच्या खांद्यावरती बसूनच जायचं होतं आणि चांगली शॉपिंगसुद्धा केली इथे आम्ही. जे काही नॉर्मल आपले एक्सेसरीज वगैरे आम्ही इथे परचेस केले. सो चांगलं होतं इथे मार्केट. आणि हे आहे मंदिराच्या आतमधला परिसर. इथे जास्त व्हिडिओज वगैरे काढणं अलाउड नव्हतं. सो नॉर्मल आम्ही व्हिडिओज आणि फोटोज बाहेरच काढले. आतमध्ये इथे खूप सुंदर असं महालक्ष्मीचं मंदिर आहे. मंदिराचा तट आहे बाहेरचा आणि समोरून खूप सुंदर दिसतं मंदिर. बबलू बघा, आई महालक्ष्मी. आणि आम्ही गुजरातमध्ये पोचेपर्यंत रात्रीचे 7 वाजले आणि बघा किती अंधार झाला आहे. आणि नायसा बघ कशी पप्पांनी गणपती आणला डान्स करते. तिला आम्ही जास्त स्क्रीन टाईम देत नाही, पण तिला आवडतं पप्पाची गाणी आहे डान्स करायला. कशी डान्स करणार बघा ती. बघा किती डान्स करते. त्याच्यानंतर रात्र झाली होती. सो आम्ही विचार केला की स्टे करूया एका ठिकाणी थांबून आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग बाकीचं जे काही पेंडिंग आहे ते. सो आता आम्ही फायनली गुजरातला पोचलो आहोत आणि आम्ही या हॉटेलमध्ये जरा स्नॅक्ससाठी थांबलो आहोत. प्युअर व्हेज. आणि गुजरातला आल्यावरती तुम्हाला व्हेजच जेवण भेटणार. नॉनव्हेज तर हार्डली असतंच, म्हणजे आम्ही तर बघितलंच नाही. 3-4 दिवस आम्ही राहिलो होतो गुजरातमध्ये. सगळं व्हेज आणि सगळं जेवण गोड असतं, पण चांगलं असतं. काहीतरी समथिंग डिफरंट आम्ही खाल्लं इथे. ते रूट्स आहेत ना खूप चांगले आहेत, त्याच्यामुळे काय असं ट्रॅव्हलिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही होते. मस्त एकदम स्ट्रेट असे रस्ते आहेत आणि खूप स्मूथ आहे. सो ते एक चांगलं आहे. आता बघू इथे काहीतरी खाऊया. त्यानंतर रात्री आम्ही या भरूचमध्ये या आशीर्वाद हॉटेलमध्ये स्टे केलं आणि छान होते रूम्स. 2 रूम आम्ही घेतले होते. चांगले AC रूम होते आणि रात्री फक्त जस्ट आम्हाला स्टे करायचं होतं. मॉर्निंग तर आम्ही निघणारच होतो. आता आम्ही हॉटेलचं चेकआउट केलं आहे. सो आता आम्ही आलो आहोत ब्रेकफास्ट करायला. सकाळचे वाजले आहेत 8. आमच्या नाईटला बघा जोजो आला आहे आणि आम्ही आता या आशीर्वाद हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला आलो. कुठे बाबू? आशीर्वाद. प्रसाद. हाय पप्पा. हाय दीपिका. हाय मम्मी. हॅलो भाऊ. आता आम्ही जाणार आहे गुजरातला बालवाटिका, गांधी आश्रम, ही बघा आणि अटल ब्रिज.
हे 3 स्पॉट आज आम्ही कव्हर करणार आहे. गुजरातमध्ये आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचू. गांधी आश्रम अँड अटल ब्रिज हे आम्ही करणार आहे. तर तुम्हाला बघत राहा बाबा. गाईज आम्ही शेव खुर्मा ऑर्डर केला आहे. हे आपलं मिसळपाव कसं असतं पण हे नॉर्मल असं खायचं आहे. शेवमध्ये गुजरातची स्पेशालिटी आहे. बघूया कसं लागतं. बघ टेस्ट करून बघलो. कांदे पोहे बघा, गुजरातची खुशबू कांदे पोहे. इकडचं गोड आहे बोलते कविता. गुजराती लोकांचं सगळं गोड आहे. नंतर नेक्स्ट डे आम्ही ब्रेकफास्ट करून गांधीनगरला पोचलो आणि या हॉटेलमध्ये स्टे केलं आणि खूप छान आहे कारण की आम्हाला एक दिवस राहायचं होतं. सो आम्ही मॉर्निंगला आलो होतो आणि हे असे 2 रूम आम्ही घेतले होते. AC रूम होते, नीट अँड क्लीन असे रूम होते आणि नायसा बघा कशी बाल्कनीमध्ये खेळते आणि छान असं एन्व्हायरमेंट आणि वातावरण होतं थंडगार असं. पाऊस पण पडला आणि लिफ्ट असल्यामुळे आम्हाला सामान पण वरती खाली उचलण्याचं टेन्शन नव्हतं. आणि आता आम्ही चाललो आहोत बालवाटिकेला. सो हा जो नेक्स्ट ब्लॉग आहे तो तुम्हाला टू बी कंटिन्यू आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ आमचा नक्की बघा आणि आताचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.